श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा। सगळ्यांच्या घरात सेवा चालू असतील। तसंच दीपावलीची तयारी जी आहे ती चालू आहे। लक्ष्मीपूजन जे आहे आपलं त्याचीही तयारी चालू आहे। फराळ बनत असेल, सगळ्या गोष्टी चालू असतील। तर मी तुम्हाला आज घेऊन आलेली तुमची आवश्यक अशी माहिती आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे। म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच महिलांनो सगळ्यांनी ही सेवा करा। अगदी छोटीशी सेवा आहे पण तिचा प्रभाव खूप मोठा आहे। आपल्या तिजोरीत जर ही पोटली ठेवली आपण तर वर्षभर आपल्या घरात माता लक्ष्मी वास करेल आणि आपल्याला ही सेवा करायचीच आहे। काही एवढं म्हणजे महाग वस्तू नाही आहे किंवा सामान नाही आहे। सेवा पण खूप छोटी आहे पण खूप प्रभावी आहे। म्हणून मी तुम्हाला सांगेन नक्कीच आपल्या सगळ्यांना ही सेवा करायची आहे। ज्यांच्या घरात ऑलरेडी आहे त्यांनी काय करायचं, त्या सामानाचं जुनं सामान असेल तुमच्याकडे पोटलीमध्ये त्याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आणि आपल्याला नवीन पोटली बनवण्यासाठी काय काय सामान लागणार आहे, मंत्रस्तोत्र आपल्याला काय बोलायचे ते पण मी तुम्हाला शेअर करते। आणि मला एक असं वाटतं माझं जसं चांगलं हो, स्वामींच्या चरणी माझं जे म्हणजे स्वामी पाठीशी उभे आहेत तसेच तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो। माता लक्ष्मी सगळ्यांना आशीर्वाद देव हीच प्रार्थना करेल। आणि सगळ्यांनी सेवा करा आणि हा जो क्षण आहे त्याचा म्हणजे आपण वापर करून घ्या चांगला, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने। कारण एक वेळेस जर मुहूर्त असतो ना तो बोलला जातो, तो गेल्यानंतर पुढच्या वर्षी मुहूर्त येईल। म्हणून लक्ष्मीपूजनचा मुहूर्त खूपच चांगला मुहूर्त आहे। त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या घरात धनधान्य, पैसा, धन दौलत, ऐश्वर्य कशाचीही कमी पडणार नाही। म्हणून आपल्याला कुबेर धन पोटली म्हणून आहे ती आपल्याला बनवायची आहे। मी आता सुरुवात करते। तुम्हाला सांगेल की आधी सांगते की तुमचं जुनं साहित्य जर असेल तुमच्याकडे त्याचं काय करायचं आणि नंतर मग मी तुम्हाला नवीन साहित्य काय आपण वापरायचं किंवा कसं काय ते मी तुम्हाला सांगेल। तर जुन्या वस्तू जर आपल्या चांगल्या असतील, पोटली खोला जर तुमच्या घरी असेल ऑलरेडी जुनी पोटली, त्याच्यामध्ये जर कवड्या, गोमती चक्र ह्या वस्तू जर चांगल्या असतात तर त्या तुम्ही वापरू शकतात। नवीन आणायची काही एक गरज नाही आपल्याला। तर जर नसतील तर आपण म्हणजे खराब झाल्या असतील तर वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करा। जे तांदूळ असतील किंवा आपण जे विलचे जे जे ठेवलेले त्या पोटलीमध्ये खराब जे असेल ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा। आणि चांगल्या वस्तू गंगाजल असेल, गोमूत्र असेल थोडं टाका, त्याच्याने स्वच्छ करा, अत्तर टाका, स्वच्छ करून उन्हात चांगलं वाळून घ्या। आपली पोटली जी असते पोटलीला आपण स्वच्छ धुवून घ्या मस्त आणि उन्हात वाळून घ्या। म्हणजे वर्षभर आपल्या पोटलीला कीड वगैरे लागत नाही या वस्तूंना। म्हणून सांगते उन्हात वगैरे वाळून घ्या। अजून आहेत आपल्याजवळ 2 दिवस तुम्ही हे काम करू शकतात। तर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला पोटली कशी तयार करायची आहे आता। तर पोटली तयार करण्यासाठी कुबेर धन पोटली तयार करण्यासाठी आपल्या सगळ्यात आधी आपल्याला लागतील 1 मूठभर तांदूळ लागतील। तांदूळ हे पांढरे असतात ते आपल्याला पिवळे करायचे। थोडी हळद लावायची, पाणीचा हात लावायचा, थोडे पिवळे करायचे, उन्हात वाळवायचे कडक आपल्याला। उन्हात वाळून घ्यायचे। मूठभर तांदूळ लागतील। कवड्या असतात त्या 5 लागतील। कवड्या तुमच्याकडे 5 कवड्या पांढऱ्या असतील ना त्या पिवळ्या करून घ्या। हळदीमध्ये हळद लावून तुम्ही किंवा भिजून ठेवा तरी पण होतात ते, किंवा केशरमध्ये केशर असेल त्याच्यात भिजवल्या तरीही पिवळ्या होऊन जातील। तर 5 कवड्या लागतील। 5 गोमती चक्र लागतील। गोमती चक्र तुम्हाला माहिती, कवड्या तर सगळ्यांनाच माहितीत आपल्याला। हे बघा हे असे गोमती चक्र असतात, हे 5 लागतील आपल्याला। गोमती चक्र 5 लागतील। सुपारी 1 लागेल। नाणं 1 रुपयाचं नाणं 1 लागेल। चाबी असते बघा, पितळी चाबी कुठली तुमच्याकडे असेल ती वापरू शकतात तुम्ही। माझ्याकडे ही कुबेर चाबी, कुबेर धन जी चाबी बोलली जाते ही आहे तर मी ही ठेवत असते। पितळी चाबी आणायची आहे आपल्याला। तुम्हाला जर हवी असेल ना तर नवीन आणत असणार तर पितळी चाबी आणायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल मी लवंगा 5 घ्यायच्या आहेत। दालचिनीचा तुकडा, मसाल्यामध्ये दालचिनी असते बघा आपली, तिचा 1 तुकडा घ्यायचा एवढा एवढा। वेलदोडे असतात बघा, वेलदोडे म्हणजे आपले बघा ते हिरवे पॅकवाले विलायची बोलली जाते वेलदोडे, तो घ्यायचे, ते 5 घ्यायचे। नंतर मिरे घ्यायचे 5। पिवळी मोहरी असते बघा आपली, पिवळी मोहरी आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे किंवा 1 चम्मचभर घेतली तरीही चालेल, काही हरकत नाही। एवढ्या वस्तू आपल्याला घ्यायचा आहे। आणि सगळ्यात लास्टला लागेल आपल्याला लाल कापड। लाल कापड आपल्याला पोटली बनवायला, या अशा प्रकारे आपल्याला पोटली बनवायची आहे।
तुम्हाला पोटली नाही बनवता आली ना तर लाल कापड असेल तुमच्याकडे कोरा तरीही चालेल, त्याच्यात तुम्ही हे सामान बांधून ठेवू शकतात, काही हरकत नाही। माझी पोटली म्हणजे तुमची पाहिजे तसं काही एक नाही, माझ्याकडे आहे ही म्हणून तुम्हाला दाखवते। अशी ही पोटली किंवा याच्यात सगळं सामान लाल कपड्यात बांधून घ्यायचं, गाठ मारून घ्यायची आपण आणि मग ती पोटली आपण ठेवू शकतो। हे सगळं जे मी सामान तुम्हाला बोलली आता, या पूर्ण सामान एवढं परफेक्ट घ्यायचं आहे तुम्हाला, जे मी सांगितलेलं आहे ते। त्याच्यात तुम्ही आता एवढं परफेक्ट आहे, त्याच्यात तुम्ही अजून काय टाकू शकतात मी तुम्हाला सांगितलं। आता माझ्या पोटलीमध्ये हे बघा, माझ्याकडे हा शिक्का आहे, मी हा टाकणार आहे। लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा पितळी शिक्का आहे, याला पाठीमागे श्रीयंत्र आहे। तर हा शिक्का जर तुमच्याकडे असेल तर हा पण तुम्ही टाकू शकतात। चांदीचा सिक्का जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा असेल तो पण तुम्ही टाकू शकतात पोटलीत। कुबेर यंत्र असेल, कुबेर यंत्र जर असेल तुमच्याकडे ते पण तुम्ही टाकू शकतात। नंतर चांदीचे कमळ जर असतात, कोणाकोणाकडे असतात बघा चांदीचे कमळाची फुलं, ते पण तुम्ही टाकू शकतात पोटलीमध्ये। एवढ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत। चांदीचं नाणं जे बोलली मी तुम्हाला ते पण असेल ते पण टाकू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन। या पोटलीमध्ये या सगळ्या वस्तू भरायच्या आहेत ज्या मी सांगितल्यात त्या टाकल्यानंतर ही पोटली जी असते ही आपल्याला महालक्ष्मी पूजन, लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेव्हा आपण पूजा मांडणार आहोत तेव्हा ही पोटली पण पूजेत ठेवायची आहे आपल्याला। तिथे आसनस्थ करायचं आहे। जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करू तेव्हा पोटलीमधल्या ज्या वस्तू असतात आपल्या ह्या, इथे हळदी कुंकू टाकायचं आहे, त्यांची पण पूजा करायची आहे आपण। जी पोटली आहे तिची पण पूजा करायची। पोटलीला सामान भरतो आपण तेव्हा अत्तर लावायचे, पूर्ण मागून पुढून जी पोटली असेल, लाल कापड असेल ना त्या कापडाला अत्तर लावा, त्याच्यात सामान टाका आणि या प्रकारे आपण ठेवून द्या। हळदी कुंकू व अक्षदा हा जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा पूजा करायची, धूप दीप दाखवायचं आहे। लक्ष्मीपूजन केल्यानंतर आता लक्ष्मीपूजन आपलं झालं समजा, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही पोटली आपली जे साहित्य असेल ती आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे। आता तुम्हाला उलटा दिसतो की शिदा मला माहिती नाही, फ्रंट कॅमेरा आहे माझा, तर उजव्या हातात तुम्हाला सांगेल, तुमचा उजवा हात जो आहे त्याच्यात घ्यायचा आहे। उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला मंत्र बोलायचे आहेत। भगवान विष्णूंचा मंत्र, महालक्ष्मी मातेचा मंत्र सांगते मी तुम्हाला आणि भूमी म्हणजे पृथ्वी मातेचा मंत्र। एक एक माळ केला अतिउत्तम, नाही टाईम तुम्हाला 21 वेळा एक मंत्र बोलला तरीही चालेल। पहिला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र एक माळ केला तरी चालेल, 21 वेळा बोलले तुम्ही अगदी तरीही चालेल। उजव्या हातात पोटली राहू द्यायची, आपण विष्णूंचा मंत्र बोलायचा आहे। नंतर पुढचा मंत्र ओम ह्रीं श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः। हा महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे, उजव्या लिहून घ्या मी जे बोलते ते। ओम ह्रीं श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः। हा महालक्ष्मी मातेचा मंत्र आपल्याला एक माळ किंवा 21 वेळा बोलायचं आहे, ठीक आहे। नंतर पुढचा मंत्र आहे ओम भौमाय नमः। काय बोलायचं आहे, ओम भौमाय नमः, एक माळ घ्या किंवा 21 वेळा घ्या। भौमाय नमः नाही बोलता आलं तर आपण बोलू शकता ओम भूमाताय नमः असं बोललं तरीही चालेल, काही हरकत नाही। तर आपण एक माळ बोला नाही तर 21 वेळा बोलला अगदी तरी चालेल। हे तिघी मंत्र आपल्याला बोलायचे आहेत। ही पोटली बोलल्यानंतर आपल्याला परत पाटावर लक्ष्मीपूजन जिथे केलं आहे आपण तिथे ठेवून द्यायची आहे पोटली। पण आपण काय करायचं, जेव्हा धूप चालू असतो, आपण मंत्र स्तोत्र सगळं बोललं गेलं, धूप दीप चालू असतं, तेव्हा काय करायचं, जी पोटली असते हिच्यामध्ये थोडा धूपचा जो अंश असतो तो जाईल आणि मग पोटली बंद करून द्यायची। धूपचा जो अंश असतो ना तो थोडा याच्यात जाऊ द्यायचा आणि मग बंद करायची पोटली, ही गाठ मारून द्यायची आहे। नंतर आपल्याला ही पोटली रात्रभर लक्ष्मीपूजन जिथे करणार आहोत आपण तिथे राहू द्यायची आहे अशीच्या अशी। तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचे, पोटली उचलायची आहे आपण पाटावरनं आणि आपल्या हातात घ्यायची आहे, दोघी हातांमध्ये, आणि आपल्याला पॉझिटिव्ह जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं आहे की आपल्याकडे काय आहे काय नाही ज्याचं त्याचं द्यायला माहिती, पण तरी आपण लक्ष्मी माता भरपूर आहे, माझ्याकडे महालक्ष्मी माता स्थिर रूपात विराजमान आहेत, माझ्याकडे खूप धनसंपदा आहे, माझ्याकडे खूप ऐश्वर्य आहे, माझ्या घरात कशाचीच कमी नाही, माझ्या घरात धनधान्य भरभरून भरलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह जे जे तुम्हाला बोलू वाटेल त्या त्या गोष्टी हातात पोटली घेऊन तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर ही पोटली जी आहे ती आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे। या प्रकारे आपल्याला पोटली बनवायची आहे।
आणि अजून मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही पौर्णिमेला बघा आपण सगळेच स्वामी सेवेकरी आहोत, तर आपण सत्यनारायणची पूजा करत असतो बरोबर. तर आपल्याला ही पोटली अधूनमधून एखादी वेळा काय करायचं, सत्यनारायणच्या दिवशी आपण बाहेर काढायची. आपण जेव्हा विष्णू भगवानाची पूजा करत असतो तेव्हा ही पोटली फक्त ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, धूपदीप दाखवायचं, परत आपण तिजोरीत ठेवून द्यायचं. किंवा एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी अशा प्रकारे आपल्याला आठवण म्हणजे 1-2 वेळा केलं वर्षातून तरी चालेल, धूपदीप दाखवायचं, हळदी कुंकू दाखवायचं, परत तिजोरीत ठेवून द्यायची. खोलायची नाही यायला, बंदच राहू द्यायची, काहीच करायचं नाही वर्षभर. डायरेक्ट पुढच्या वर्षी खुलेल ही लक्ष्मीपूजनच्या वेळेस. तर या प्रकारे आपल्याला ही पोटली बनवायची आहे, कुबेर धन पोटली म्हणून. खूप प्रभावी अशी सेवा आहे, म्हणून सांगेल महिलांनो सगळ्यांनी ही सेवा करायची आहे, आवर्जून मी तुम्हाला सांगेल. आणि नक्कीच करा आणि स्वतः फरक बघू शकतात तुम्ही, किती फरक पडतो ते पण बघा. आणि छोटीशी सेवा आहे, जास्त मोठी सेवा नाही, म्हणून मी सांगते सगळ्यांनी करा, आवर्जून सांगेल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.